नर्मदे हर सुल्पानी झाड़ी नर्मदा आश्रम मूलगी में आपका स्वागत है। बाबा जी, आपका नाम बताइए, आप कहाँ से हो? मेरा नाम संतोष पुरुषोत्तम गवांदे है। मैं श्री क्षेत्र भीमाशंकर से हूँ। हाँ जी। मैंने 13 नवंबर को द्वादशी, कार्तिक द्वादशी को परिक्रमा भालोद से प्रतापे महाराज दत्त मंदिर से परिक्रमा उठाई थी। हाँ जी। मेरा दक्षिण तट उधर से चालू हुआ, हाँ जी। सागर पार करके मैंने पूरा उत्तर तट पार किया, अमरकंटक तक मैं चला गया। हाँ जी। 18 जनवरी तक हम 18 जनवरी को तक हम अमरकंटक पहुँचे और उसके बाद 19 जनवरी से हमने दक्षिण तट उतरना चालू किया। अभी मैं आज मूलगी के आश्रम में आया हूँ। अभी चुलपानी झाड़ी में मूलगी के आश्रम में मैं आया हूँ। परिक्रमा में बहुत अच्छे अनुभव, बहुत अच्छे लोग मिले। बाबा जी, आप मराठी बोलोगे या हिंदी बोलोगे? मी मराठी हा, सुद्धा बोलू बरं होईल. शकतो. बरं, मी बोलतो तुमच्याबरोबर. मला हे सांगा, तुम्ही परिक्रमा करण्यामध्ये आपलं उद्दिष्ट काय होतं बरं? परिक्रमा करण्यामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं की आपण आपल्या स्वतःची ओळख जी विसरलेलो आहे, हाँ जी. जे भौतिक जगामध्ये आपण जे वावरतो त्यामध्ये आपण जी आपली जी स्वतःची ओळख जी माणूस म्हणून जी विसरलेलो आहे ती परत मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे आपलं स्वयंपूर्ण होण्यासाठी, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी मी ही स्वतः परिक्रमा केलेली आहे. यामध्ये नर्मदा मैयाने मला बऱ्याच ठिकाणी सांभाळून घेतलेलं आहे. अरे वा. माझ्याकडनं बऱ्याच चुका झाल्या होत्या, पण नर्मदा भैयाने माझ्याकडनं सुधरून घेतल्या असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही जे बोलले ना त्याच्यावर असं आहे की आमचे गुरुदेव म्हणतात, वो इंसान है अपने को जान, वो इंसान अपने आप को जान. हे मानवा, तू स्वतःला ओळख, तू आहेस तरी कोण. आज समजून घ्या, आज माझे हे वडील आहेत, हे ते ह्या जन्माचे आहेत. बरोबर आहे. पण मागं किती वडील होऊन गेलेले आपले. बरोबर आहे. कारण आपलं हे चालू आहे, आवागमन बरोबर चालू आहे. बरोबर आहे. आणि असं कुठं वाटतं की मला या आईच्या परिक्रमेत असताना माणसाचे जे विकार आहेत ते फार कमी होतात. आणि कमी विकार पूर्ण नाहीसे होत नाही, पण फार कमी होऊन जातात. आणि माणसाला जे अंतिम समय जो त्रास होतो तो ज्याने परिक्रमा केली त्याला वाटत नाही, कारण सर्व सोडलेलं आहे त्याने. बरोबर. त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याने, प्रॅक्टिकल केलेली आहे त्याने. बरोबर आहे. हे माझे नातेवाईक काही कामाचे नाहीत, हे माझे बायको कामाचे नाही, माझे पोरं कामाचं नाही, माझं घरदार कामाचं नाही. बरोबर आहे. हे त्यांनी त्यावेळेस त्याला अनुभव आलेला असतो. म्हणजे काहीतरी त्याने अनुभव स्वतःचा प्रॅक्टिकल करून घेतलेलं असतं. बरोबर आहे. म्हणून अंतसमयी ह्या मैयेच्या परिक्रमेमध्ये जोही व्यक्ती येतो, ज्याने पायी परिक्रमा केलेली असेल त्याला हे फार कामात येतं. पहिली गोष्ट म्हणजे माणसाला जी भीती असते हाजी. की मला कोणाची तरी गरज आहे, हाजी. मला कोणीतरी माझ्याबरोबर हवं, हाजी. या सर्व गोष्टी आपण इथं परिक्रमेत असताना आपण पूर्णपणे स्वयंपूर्ण होतो. जितक्या सगळ्यात जास्त निसर्गाच्या जवळ आपण आत्ता जातो. पहिली गोष्ट म्हणजे नर्मदा मैया. नर्मदा मैयाच्या शेजारून आपण चालत असतो. नंबर 2 म्हणजे की सकाळी उठल्यानंतर आपण स्नान जे करतो ते थंड पाण्याने स्नान करतो. हो. त्याच्यानंतर मैयेची आरती करतो, म्हणजे आपण भक्तीमध्ये, तिच्या भक्तीमध्ये रंगतो. आणि नंतर जेव्हा पायी चालायला सुरुवात करतो तेव्हा उगवत्या सूर्याचं तुम्हाला दर्शन होतं. तुम्हाला रोज दर्शन होतं. सगळ्यात जास्त जीवनसत्व त्याच्यातून तुम्हाला मिळतं. दुपारी तुम्ही जेव्हा चालत असता तेव्हा सूर्य तळपत असतो, तुम्हाला अंगावर तुम्ही ऊन घेत असता, पण यातून तुम्हाला तुमची सहनशीलता, तुमची सहनशक्ती ही वाढत असते. दुसरी गोष्ट म्हणजे पायी चालल्याने तुमच्या शरीरातले जे काही विकार आहेत, शरीरातले जे काही तुम्हाला त्रास आहेत, पोटाचे त्रास असतील किंवा कुठलेही त्रास असतील, हे पूर्णपणे नाहीसे होण्या म्हणण्यापेक्षा ते कमी होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मिळेल ते आपण खायला शिकतो. आपण घरामध्ये आपल्या जे काही चालतं हे फार विशेष. ही
ही गोष्ट आपण पूर्णपणे विसरून जातो. आईच्या परिक्रमेत हे घडतंय, प्रत्येक परिक्रमा असे बरोबर घडतंय. नाहीतर होतं काय की घरी आपण कोणाला ऑर्डर देतो, सुनबाईला ऑर्डर देतो, बाईला ऑर्डर देतो, आज मला हे हवं ते हवंय. आणि परिक्रमेत असताना आपल्या समोर जे आलं आपल्याला त्याला स्वीकारावं लागतं. ही सवय होऊन जाते. याचं कारण सोपं कारण आहे की जर तुम्ही रोज 20 किलोमीटर जर चालत असाल, 21 किलोमीटर जर तुम्ही चाललात तर तुम्ही 30,000 पावलं चालता. 30,000 पावलं जेव्हा तुम्ही चाललेली असतात तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक भूक लागते. आणि भूक ही अशी गोष्ट आहे की ती जे काही समोर मिळतं जे मिळतं ते अमृता इतकं गोड लागतं. हा त्यामुळं माणूस ते नाकारूच शकत नाही, त्याला नाकारणं शक्य नसतं. आणि जे असतं ते अत्यंत नर्मदा मैयाच्या कृपेने अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर असतं. त्यामुळं माणूस ते अन्न ग्रहणच करतो. आणि ते इतकं सात्विक असतं की तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होत नाही. तुमची तब्येत व्यवस्थित राहते, तुमचं वजनं कमी होतात. जी आपल्या सगळ्यात मोठी समस्या आत्ता आहे की आपल्या सगळ्यांची वजनं वाढलेली आहेत. बरोबर ती सगळी वजनं ह्या परिक्रमेमध्ये पूर्णपणे कमी होतात. बरोबर. आणि माणूस स्वयंपूर्णतेकडे आत्मसुरक्षेकडे चालला जातो. अशी ही परिक्रमा आहे. यामध्ये चमत्कार खूप घडतात, चमत्कार खूप होतात. भरपूर. तरीसुद्धा आपण परिक्रमा ही करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं असेल तर तुम्ही स्वयंपूर्ण होता, हा आणि कोणावर निर्भर राहत नाही. आणि तुम्हाला पुढं जाऊन सुद्धा सगळ्यात या गोष्टीची चिंता राहत नाही की आता माझं पुढं कसं होणार, या गोष्टीची चिंता राहत नाही. आणि जे काही मागेल ती मैया तुम्हाला देतच असते. हा भगवती पूर्ण. मी असे कित्येक लोकांचे अनुभव घेतले. प्रत्येकाला ज्याने इच्छा जी केली त्याला आईने ते दिलेलं आहे, भगवतीने ते त्वरित दिलेलं आहे त्याला. असं नाही पुढे मागे नाही, फक्त निमित्त कोणी असू शकतो. बाकी आई त्याला असा एखादाही परिक्रमा असा अभागा असेल की त्याची इच्छा पूर्ण झाली नसेल. पण मी आज एवढ्या मुलाखती घेतल्या त्यांना त्यांनी जे मागितले ते 2 मिनिटात दिलेलं आहे. तेच सांगतो, आजचाच अनुभव सांगतो. आज आम्ही सकाळी धनाजी खुर्दवर निघालो. हाजी. आज सकाळपासून आज एक तर महाशिवरात्र, आज उपास होता. उपासाचं आपल्याला मिळेल का नाही याची थोडीशी चिंता होती. पण दोन्ही वेळा आपल्या इथं तर प्रसाद एकदम स्वादिष्ट आणि सुंदर होता. पण वाटेतही प्रसाद आम्हाला खूप चांगला मिळाला. पण येता येता असं वाटलं की बाबा आपल्याला चहा मिळाला पाहिजे आत्ता. पुढच्या 15च मिनिटात माईने आम्हाला आमच्यासमोर चहा आणून ठेवला होता. इतकं तुम्हाला क्षणिक तुम्हाला ही माई तिचे चमत्कार दाखवते. असं नर्मदा परिक्रमेचं सगळ्यात महत्त्व आहे. आपण बरेच देव करतो, बऱ्याच ठिकाणी आपण त्याचं पूजन करतो, खूप वेळा त्याची भक्ती करतो, जप करतो. पण माईची परिक्रमा करताना ती तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला कुशीत घेतलेलं असतं. तिने तुमची सगळी काळजी ती करत असते. तुम्हाला काहीही काळजी करायची काही आवश्यकता होत नाही. जरी तुम्हाला काही अडचण आली तरी ती फक्त तुमच्या मनात आली तरी माई स्वतः ती पूर्णपणे ती निराकरण करते. काही लोक असे असतात की कित्येक लोक ओंकारेश्वरला फक्त दर्शन घेण्यासाठी येतात. आता काल 8-15 दिवसापूर्वी एक आला तर मी नुसतं घुमणे आया, बोला देखणे आया, फक्त पाहायला आलो म्हणे. मी पाहायला आलो म्हणे, साधूच होता ते. तो पाहायला आलो म्हणे, मैया मैंने यही मैया मैंने देख लिया. बोली तो नदी मैया आहे. तो भक्त होता आदिशक्तीचा, माँ दुर्गेचा. मग त्याला काय असे काही तिथं त्याला चमत्कार झाले की तो सरळ परिक्रमेला आला. सुरुवात केली हां, मला वाटतं तो उत्तर प्रदेशचा आहे. गेला तो पुढे, त्याला असे अनुभव आले. त्याने पहले मैया है, बोले फिर मेरा दो मत होगा था, ये मैया और मैं जिसकी भक्ति करता हूँ मैया अलग अलग है. मैंने बोला सब उसी का रूप है, ये महामाया का रूप है, माँ आदिशक्ति का रूप है. आप उसमें देखो इसमें देखो, दोनों एक है. पण त्याला थोडासा दुविधाच आहे. पण त्याला ती चालत असताना रस्त्यात त्याचे ते जे प्रश्न होते ते सुटले.
आणि मग तो त्या प्रश्नातनं मुक्त झाल्यानंतर टेन्शन मुक्त झाला तो, टेंशन मुक्त झाला. मग त्याने मला सांगितलं की असं नाही असं आहे. मैंने बोला मैया एक ही है, आप कोई रूप में देखो, माँ के रूप में देखो, बेटी के रूप में देखो, पत्नी के रूप में देखो. आपल्या याच्यात म्हण आहे, माता जननी जन्मभराची, पत्नी फक्त क्षणभराची. ती माता आहे, जननी जन्मभराची आहे, पत्नी फक्त क्षणभराची आहे. तुम्ही आईमध्ये पहा, सुनबाईमध्ये पहा तिला. ती आता असं म्हटलं जातं की जी 14 भुवनाची राणी, म्हणजे 14 तिथे आपण नातं जर मोजले तर 14 प्रकारचे नाते आहेत. बरोबर. महामाया आदिशक्ती जी आहे ती 14 भुवनची राणी म्हटली जाते. ती 14 नात्यामध्ये वाटली गेलेली. आपण घरी एकच रूप पाहतो, इथं आई बाई तिचे एवढे रूप आहेत. बरोबर. आणि हा पसारा तिचा, हा आईचाच पसारा आहे. बरोबर. ती आई नाही, हाय वेगळी नाही. सगळं ही आई शक्ती- आणि ती शक्तीचं आई वेगळी रूप नाही. आहे. त्याचं जे मनातलं होतं ते शंका मिटली त्याची. तो परत फार आनंदात गेला. मग त्याने बोले मेरे पास में मैया की मूर्ति है. मैं क्या वो मैया और दोनों मैया एक है, आप साथ में रखो. वो मैया है, इसे जल रूपी मैया आपके पास में है. बरोबर आहे. पर मग इतना है कि ये मैया से आप मुक्ति पा सकते हो, आप मोक्ष की प्राप्ति कर सकते हो, अवागनम से आप नाही हट सकते हो. बरोबर आहे. मैया के पास में आप जो ख्वाहिश करेंगे वो मैया देगी वो आपको. मैया देगी. बरोबर आहे. बात है ख्वाहिश की, फक्त इच्छा आहे की आपली इच्छा, आई मला तू या आवागमच्या चक्करनं कापून घे, मला इथून मला मुक्ती मोक्ष दे, मिळू दे. मला मोक्ष तर दे. तर आई मोक्ष देणार आहे. जहासा तहा वासा, आपली इच्छा तर तशी उत्पन्न व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आम्ही आशा करतो फक्त सेवेची, आई मला सेवा दे, बरोबर आहे. मला सेवा करू दे, काही ना काही तन मन धराने सेवा करू दे, बरोबर आहे. असं आहे. त्याच्यातला भाग आहे. पण त्या बाबाची इच्छा पूर्ण झाली आणि तो आनंदाने गेला मग पुढे. असं आहे. असं आहे. असं परिक्रमेमध्ये खूप अनुभव येतात, खूप चांगले चांगले अनुभव आहेत. छान अनुभव आम्हाला आले. आणि आमची परिक्रमा आत्तापर्यंत, आता आम्हाला आता फक्त आमचं 150 किलोमीटर राहिलं आहे, पण आत्तापर्यंत आमची परिक्रमा अत्यंत आनंदी झालेली आहे. तिने आम्हाला प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेतलेलं आहे. तिने आम्हाला फुलासारखं आणि मुलासारखं असं पुढं आणलेलं आहे. नाही असं नाही दादा, बाकीच्या लोकांना काही अनासा घडत राहता. आता एक दिल्लीचा परिक्रमावासी होता, त्याचं बिचाराचं ॲक्सिडेंट झालं. कुठं मागं झाला, दडगावच्या मागं त्याला ॲक्सिडेंट झाला. तर म्हणजे तो एका बाजूला उभा होता, ज्या बाजूला उभा होता, आणि टर्न होता असं, गाडीच्या टर्नमुळे, आणि तो साईडला उभा आला. तसाच एक मोटरसायकलवर आला, ते त्याच्या पुढच्या चाकच्या एक्सेल त्याच्या पायात पोटरीत घुसलं. दिल्लीचा होता तो. 15 दिवस थांबला इथं 15 दिवस थांबला तो. त्याला थांबवून घेतला, म्हणजे तू पूरा तंदुरुस्त हो जा, उसके बाद में चलने. पर काय की पूर्ण पाय सुजून गेलेला होता. तेरी सूज उतरेगी नाही, जखम ज़्यादा आहे, 5-6 टाके लगे, 5-6 टाके लागले होते त्याचे. त्याला थांबवलं पद्धतशीर. त्याला ते इथं 15-20 दिवस थांबला, टाके बिके त्याला बराच रोज ड्रेसिंग झाली त्याची, पूर्ण झाला. मी त्याला सांगितलं, म्हटलं हे तेरा बहुत बड़ा कुछ कर्म है ऐसा, अच्छा तू ये मैया की परिक्रमा में है, आईच्या परिक्रमेत आहे, म्हणून तुला हे तुझं काहीतरी बोटावर आलेले, थोडंसं याच्यावर आलेले. तू घरी राहिला असतं तुझे 2 पाय तुटले असते. बरोबर आहे. कारण आई, प्रारब्ध कसं आहे, प्रारब्धला छळत नाही. आज प्रारब्ध जर छेडले तर मनुष्याचं शरीर सुटून जातं. बरोबर आहे. असं म्हणतात की पहिले बना प्रारब्ध, पाचे बना शरीर. हे आपलं शरीर हे प्रारब्धानुसार मिळालेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. आपण जर कोणी जर कर्म कापले तर तो मनुष्याचं शरीर सुटून जातं, म्हणजे तो त्या शरीरापासून मुक्त होता. पर मैया शरीर आपका पूरा प्रारब्ध नहीं काटेगा, वो कुछ कुछ थोड़ा कर देगा ऐसा. जहाँ से आपका पैर टूटना है वहाँ आपको थोड़ा सा ही 5-6 टाके हो गए. त्याने विश्वास केला आणि पुढच्या मार्गाने गेला. अरे वा, छान. दिल्लीचा आता. येस. असे किस्से होत राहतात. नाही, आहे. आणि या यात्रेतही होत राहतात. आता काही लोकांनी शरीर सोडलं यात्रेत. तुम्ही आता पुढे जाल तर एक बाबा आहे, काय त्या बाबाचं चांगलं नाव आहे, मंगलगिरी बाबा आहे. पिपलखुट्याहून पुढे
त्याची समाधी मिळली, त्या बाबाने तिथे शरीर सोडलं. अशा घटना असतात. लखनगिरी बाबांनी नाही का ते लखनगिरी बाबांची समाधी तिथंच आहे, सुलपाणी झाडीतच आहे. हे कसं असतं की त्या लाईनीत भक्तीचा रस्ता, तर जर तिथं आपलं शरीर सुटलं आणि जर कोणी सोडलं पण, तर त्याला असं समजून घे आपलं अवभाग्य आहे की आपण याच्यात आपले मैयेच्या किनारी आपल्या आपलं. आणि त्याला हे होतं की तो मेल्यानंतर आज मी त्याचं मंगलगिरी बाबाचं नाव काढतोय. म्हणजे असे लोकांचं नाव निघतात की त्याने तिथं शरीर सोडलं. म्हणजे मी गेल्यानंतर माझं एखादं कोणी सेवेदार असेल तोही त्याचं का नाव काढेल, नाही तिथे त्याची समाधी आहे, असं असं झालेलं आहे, असं असं त्या बाबाने झालं. म्हणजे या भक्तीच्या मार्गात हे एक अद्भुत क्षण येतो. नाही बरोबर आहे ना, मेल्यानंतरही मनुष्य जिवंत राहतो, त्याच्या नावाने जिवंत आहे. पण मी नाव काढलं त्याचं, बरोबर आहे. मंगलगिरी बाबाची ज्योतिष. जेवढे ब्रह्मलीन आहेत ते सगळे आज इथं अमर आहेत, असं आहे. प्रत्येकाचं नाव निघतंच निघतं. परंतु काही लोकांच्या मनात ते बरोबर वाटत नाही. काहींचा असे किस्से होत राहतात परिक्रमा. त्याला करू शकत नाही आपण. असं शेवट ही माया आहे. शेवट चला ठीक आहे, आपण नर्मदे हर. आपण आले आणि आपण जी मुलाखत दिली याच्याबद्दल आपलं धन्यवाद. आईच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आपली जी यात्रा आहे मंगलमय आणि सुखमय हो. नर्मदे हर. नर्मदे हर.